नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या ब्लॉगमध्ये. आज मी आलेलो आहे गावाकडे. म्हणजे आमचं जे प्रॉपर गाव आहे बीडमध्ये, तिथे आलेलो आहे. हे बघा, नानाजा इथेच आहे. तो येणार आहे 2-4 दिवसामध्ये. आणि मी बालवाकाला घेऊन आलो होतो तुम्हाला म्हणल्याप्रमाणे. आता 2 दिवस इथे राहणार आहे. मस्त मज्जा आहे इथे. तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू बघा. एकदम शेती वगैरे हिरवं हिरवं आहे सगळीकडे. हे बघू शकता, हे घर आहे आमचं. ही आहे फ्रंट साईड, म्हणजे रस्त्याची साईड आहे ही. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. हे आहे हे रामफळाचं झाड आहे. इथे ट्रॅक्टर आहे जे आम्ही चालवायचो. खूप चालवलेलं आहे. खूप वेळा असं आम्ही घेऊन गेलेलो आहोत कुठे पण बाहेर. हे ट्रॅक्टर तुळस आहे इथे. इथे आहे हे आहे सीताफळ बाग आहे. हे आमच्या घराच्या मागची नारळाचं पण झाड आहे बघा, दाखवतो तुम्हाला. हे शेत आहे आमचं. हे आहे नारळाचं झाड इथं वरती. हे बघा, घराच्या मागे नारळ पण आहेत त्याला. हे आहे आंब्याचं झाड. इकडे एक नारळाचं झाड आहे, छोटे छोटे नारळ लागलेत त्याला. हे केळीचं झाड आहे बघा, इथे केळीचे आहेत सगळे झाड. हे आहे चिकूचं झाड, चिकू आहे तिथे. हे बघा, इकडे याला हे पण आहे इथे. ॲलोवेरा पण आहे इथे. जांबाचं झाड आहे हे. इथे पपईचं पण झाड आहे. पलीकडं थोडासा ऊस आहे. पलीकडं आंब्याचं झाड आहे. एवढंच आहे. इकडं आहे शेती. पलीकडे ऊस लावलेला आहे. मस्त असा बाग आहे याच्यामध्ये. म्हणजे आम्ही जे केळी वगैरे गावाकडे आल्यावरती खातो ते जास्त तर विकत नाही आणत. जर इथं असेल तर इथलीच खातो, कारण चांगली असते. याच्यामध्ये काही मिक्स वगैरे नसतं. आत्ता असणार आहे 2 दिवस मज्जा असणार आहे. तर आता आम्ही जातोय स्विमिंग करण्यासाठी, पोहण्यासाठी. तर चला मज्जा करूयात, पोहूयात. भरपूर दिवसातनं पोहतोय. म्हणजे तसं सुशीलच्या लग्नाला आलो होतो तेव्हा मी पोहलो होतो. म्हणजे वेगवेगळी मज्जा आहे. तर चला जाऊयात, आता स्विमिंग करूयात, मज्जा करूयात. हे बघा, इकडे शेती आहे मित्रांनो. हे काय ना माझा एवढा राजमा आहे बघा, इथे लावलेला आहे. इकडे राजमा. तिकडं माझ्या चुलत्याचं घर आहे, ते पुढे दिसतंय ते. आणि इकडे विहीर आहे. इकडे कोणतरी पोहत आहे, ऑलरेडी पोहत आहे. कोण पोहत आहे काय माहीत नाही. हां, मित्रच आहेत का? यस. चला इकडे बघा, इकडे ऊस आहे. तो पुढचा जो ऊस दिसतोय तो आमचाच आहे. इकडे विहीर आहे. आता इथून कुठून जायचं? मध्ये इकडून. यस, इकडून जायचं आहे मध्ये. चला मज्जा करूया, पोहूया, येऊ. हे बघा, आणखी एक जण तिकडेच आहे. मस्त. हे बघा, तिकडं नानाजा आहे. अय नानाजा, मज्जा येईल. तर मित्रांनो, आपली स्विमिंग करून झालेली आहे. आणि आणखीन मुलं पोहत आहेत, गावामध्ये मुलं आहेत ते आणखीन स्विमिंग कर. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे सोयाबीन झाकण्यासाठी. हे बघा, एवढं मोठा ढीग आहे सोयाबीनचा. हे बघा, हे मगाशी माझे चुलते जे आहेत ते उघडी करून गेले होते थोडंसं ऊन त्याला देण्यासाठी. म्हणजे उन्हात ते सुकून मग त्याला मळता येईल, त्याची मळणी करता येईल. बट आता थोडंसं आभाळ आल्याने वाटतंय, त्याच्यामुळं आता हे झाकून टाकायचं पूर्ण. आणि मग एकदम पूर्ण पॅक करायचं आहे. बघा, नानाजा पण आलेला आहे सोबत माझ्या. हे बघा, तर आता आम्ही दोघं मिळून हे झाकणार आहोत. तर हे बघा मित्रांनो, हे झालेलं आहे झाकून आता अशा प्रकारे. म्हणजे जरी समजा पाऊस वारा वगैरे आला तर याच्यावरती दगड ठेवल्यामुळे हे उडणार नाही. आणि सोयाबीन जी काढलेली आहे ती भिजणार नाही आणि त्याचं नुकसान होणार नाही. कारण पाऊस येतो आहे इकडे सारखं. म्हणजे हिवाळा चालू झाला आहे तरी पाऊस आहेच. आणखी आता जरा 4-5 दिवस झालं बंद आहे इकडे. बट मी जेव्हा सुशीलच्या लग्नासाठी आलो होतो तेव्हा पण थोडे थोडे थेंब येत होते. आणि तो पाऊस इकडे पण होता. कारण हे खूप जवळचं अंतर आहे. एक 6 ते 8 किलोमीटर, 8 किलोमीटर असेल हे अंतर सुशीलच्या गावापासून ते इथपर्यंत, जिथे मी लग्नाला आलो होतो 2-3 दिवसापूर्वी. तर त्याच्यामुळे इकडे जवळपास पाऊस असतोच.
आता बघूयात हे कधी वाळतं आहे पूर्णपणे आणि कधी याला हे करता येते. हे बघा पूर्ण चिखल आहे खाली. हे बघा शेतामध्ये इथे सोयाबीनचं शेत आहे. हे पलीकडं ऊस आहे, हा दिसतो तो पूर्ण ऊस आहे तिथपर्यंत. तिकडे रस्ता आहे छोटासा, इकडे चिखल आहे. आणखीन सुकलेलं नाही आहे, म्हणजे विचार करू शकता तुम्हीच की पाऊस किती होता ते. आणि चपलांना पूर्ण चिखल लागला आहे माझ्या. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा पूर्ण चप्पल चिखलाने माखलं आहे माझं. अशा प्रकारे एकदम मज्जा येते पण असं चिखलात खेळायला. लहानपणी खूप चिखल खेळलेला आहे आणि आता इकडे गावाकडे आल्यावरती पण चिखल खेळायला मज्जा येते. हे बघा इथून असं बांधायचं आहे. सॉरी, हे बघा इथून असं बांधायचं आहे. हे घेऊन ही जी दिसते ही पाईप इकडून असं या कोपऱ्यावरती असं थांबायचं, मग तो तिकडून येईल घेऊन. ओके, यस. तर हा बघा, हा हे असं हे जे आहे ते पलीकडनं एक दोरी आहे ते आणतोय तो. म्हणजे ही जे आहे ती ठिबकची पाईप आहे. यूज आहे मतलब हे आता सध्या युजेबल नाही आहे ठिबकसाठी, पाण्यासाठी. म्हणून याचा असं म्हणजे जरी तिथं नाही यूज झाली तर दुसरं कुठं तरी यूज होतेच ही. शेतीच्या कामासाठी, दुसऱ्या कुठल्या काही बांधण्यासाठी किंवा अशा भरपूर ह्याचे यूजेस आहेत, जरी पाणी जरी यांच्यातून नाही सोडलं तरी. आता हे एवढं पॅक होईल ना की हे मतलब पूर्ण उडायची शक्यताच कमी आहे याची भरपूर. हे बघा जो त्याची गाठ मारायची पूर्ण. पलीकडून जाऊ राऊंड, मागून पाय ठेव, मागून पाय ठेव. ओके, मार काट. वड 1 2 3 1 2 3 1 2 3. ओके डन. यस, चला तर हे झालेलं आहे बांधून. आता मी जाणार घरी आणि घरी जाऊन मग एक छोटंसं ट्रॅक्टर आहे आमच्याकडे. छोटं म्हणजे त्याने भरपूर मोठे पण कामं होतात. भरपूर वेळा ते चालवलेलं आहे मी. आज मी तुम्हाला दाखवणार मी कसं ट्रॅक्टर चालवत होते. खरं तर भरपूर दिवस झालं चालवलेलं नाही आहे मी. जेव्हापासून मी पुण्याला राहण्यासाठी गेलो तेव्हापासून झालं चालवलेलं, म्हणजे वर्ष झाली, 4-5 वर्ष झाली ते ट्रॅक्टरला चालवलेलं नाही आहे. बिकॉज ते पण बंद होतं 2 वर्षापासून, आहे ना, 2 वर्षापासून बंद होतं. आता राहुल भैया आमच्या मध्ये आला होता गावाकडे, तेव्हा त्याने आणि नानाने ते नीट करून आणलेलं आहे. तर आता ते चालू झालं आहे. मग आता तिकडं जाऊन मी ते बघणार, चालवणार, एन्जॉय करणार आणि तुम्हाला पण दाखवणार. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. गावाकडे आणखीन अशीच धमाल आणि मज्जा आणि मस्ती असणार आहे आमची. तर चला जाऊयात आता घरी आणि ट्रॅक्टर चालूयात. याहू. तर मित्रांनो, आता मी चालवत आहे आमचं ट्रॅक्टर महिंद्रा युवराज 215चं. हे बघा ही त्याची की आहे आणि भरपूर वर्षानं चालवतोय. खरं तर एक्साइटमेंट आहे. सो बघूयात जमतंय की नाही. ते चालवलेलं भरपूर वर्ष झालं आहे, बट आता थोडंसं सवय मोडल्याने झालं आहे. सो चला स्टार्ट करूयात. हे बघा इकडे क्लच आहे, क्लच दाबून आता मी यस. सो चालू झालेलं आहे. बघूयात स्टार्ट होते का ते. गणपती बाप्पा मोरया.
तर मित्रांनो झालेला आहे ट्रॅक्टर चालवून. हे बघा नानाजाने व्हिडिओ काढलाय माझा. थँक्यू फॉर युअर हेल्प. वेलकम. आणि भरपूर दिवसातनं व्हिडिओ मी म्हणजे भरपूर दिवसातनं ट्रॅक्टर चालवले. मजा आली एकदम मस्त वाटलं. मला वाटलं होतं सवय मोडली असेल माझी पण असं काही झालेलं नाही आहे. चालवलं म्हणजे बऱ्यापैकी चालवलं. तर मजा आली भरपूर. आता बघूयात आणखीन काही काम आहे का ते. त्याच्यानंतर आता अण्णा पण गेलेले आहेत वरती शेतात गवत आणण्यासाठी. मावशी गेली आहे कामाला. आता घरी मी आणि नानाच आहोत फक्त. तर रात्री मी ट्रॅव्हलमध्ये आलेलो आहे ट्रॅव्हल करून. तर थोडंसं थकलेलो आहे. सो मला असं वाटतं की थोडंसं आराम करावं कारण झोप येते मला. तर थोडासा आराम करून मग बाकीचे सीन मी तुम्हाला दाखवतो. इव्हनिंगचा सीन वगैरे कसा असतो इकडे. तर थोडा वेळ ब्रेक घेतो मी. आराम करतो थोडा वेळ. सो मित्रांनो आता 7 वाजत आहेत. सर्व आलेले आहेत घरी. अण्णा आणि नाना बाहेर गेलेत कुठेतरी. मी झोपलो होतो. हा बघा हा लहू आहे म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आहे हा. हा इकडेच असतो गावाकडे. आता कितवीला आहे रे तू? तो आता 7वीला आहे. सो तो इथेच असतो. इकडे आहे हे आमचं घर आहे मधून गावाकडे. हे बघा इकडं प्रॉपर शेळी आहेत. एकदम गावाकडे आल्याचं फील म्हणजे मज्जा येते एकदम इकडं असल्यावरती. इकडे हे बघा इथे स्वयंपाक होतो गॅस नसल्यावरती. या चुलीवरती चुलीवरचं जेवण. त्याच्यानंतर पुढे म्हशी आहेत तुम्हाला दाखवतो. हे बघा हे पण आमचं शेत आहे. इथे पहिलं सोयाबीन होती जी की काढलेली आहे आणि इथली मळी पण. बट आता तरी पण उगवतं. हे बघा छोटं छोटं सोयाबीनचे हे उगवत आहेत. हे बघा कारण पडलेली असते काढताना. तर हे होतं इथे चुलते आहेत जे की धार काढत आहेत म्हणजे दूध काढत आहेत म्हशीचं. जवळ गेल्यावरती म्हैस मे बी काढून येणार त्याच्यामुळे लांबूनच बघायचं आपण. सो चला आता 6:45 वाजत आहेत म्हणजे अंधार झाला आहे भरपूर. आणि साईडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता एकदा. तर एकदम मस्त वाटतं. आता तुम्हाला व्ह्यू बघितल्यावरती कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडतं असा व्ह्यू. एकदम भारी वाटतं. एकदम नॅचरल सगळं नॅचरल. सिटीमध्ये जसं आपल्याला बघायलासुद्धा मिळत नाही. जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सिटीच्या बाहेर जावं लागतं मेन तर. आणि असा व्ह्यू बघण्यासाठी एकतर तुम्हाला नाईट आऊट करावी लागते. मग त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागतात भरपूर गोष्टी. बट इथे असं काही नाही आहे. इथे तुम्ही गावाकडे आल्यावरती एकदम मनमोकळेपणाने हे बघू शकता फ्रीमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.